पाटील कट्टर शिवसैनिक देवीचा पाडा यांचे ते आगमन झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. बॉल नंबर 2 प्रशांत खानावकर शून्यावरती बाद होतोय. बॅक टू डग आउट. नवीन फलंदाज अजय कोहली, एक मोठं नाव टेनिस बॉल मध्ये. अजय कोहली म्हटला ना तर घणाघाती फलंदाज, अनेक गोलंदाजांना पाणी पाजणारा हा फलंदाज आहे. परंतु ऋषी घरात कमी नाहीये तुरमाले संघाचा. आपण द इयर फिल्डर नाहीयेत वाडिश लॉंगॉन कडे आणि बॉल मिड विकेट कडे जातो, ट्रॅव्हल होतो. तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे कंप्लीट करतायत. दोन्ही अकाउंट ओपन झालं टीम नावडे टीमचं. फलक 2-3 चेंडू. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजची पॉवर अधिक आहे. ऋषी घरत बॉलिंग ट्रॅक वरती. आपण पाहतोय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आणि ग्रामस्थ मंडळ चषक तोंडरे 2023. सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मरण नाहीये. स्कूप केलाय अजय कोहलीची खासियत. व्हॉट अ स्ट्रोक, मास्टर स्ट्रोक बाय नावडे टीम. अजय कोहली 4 रन. अजय कोहली यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क फारसा चांगला झाला नाहीये. मिस टायमिंग, स्विच इट रिव्हर्स. 1 रन कंप्लीट केले जाईल आणि 1 ने टीम नावडीची धावसंख्या बोर्ड वरती. स्कोर बोर्ड 7 रन 1 विकेट. शेवटचा बॉल. ऋषी घरत कमी नाहीये, एक वेगवान गोलंदाज, त्याच्याकडे भरपूर व्हेरिएशन आहे आणि त्याला माहिती होतं की अजय कोहली स्कूप खेळणार, रिव्हर्स खेळणार. त्या हेतूने त्याचा चेंडू देखील तितका चांगला होता. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. काय घडलं मैदानामध्ये, अगदी बोटांवरती चेंडू लागला की काय. ऍक्शन रिप्ले तर पाहण्यासारखं असेल पीटीसी लाईव्ह वरती. शेवटचा बॉल, नेमकं काय घडलं या मॅच मध्ये या बॉल वरती. जसा बॉल रिलीज झाला ऋषी घरतचा आणि महेश मात्रे होता स्ट्राईक एंडला. त्याच्याकडे आपण जर बघितलं तर स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता एक डिफेन्सिव्ह, परंतु बॅट हातामधून आपण निसटताना पाहिली. धावफलक 7 वरती स्थिर राहील कारण शेवटचा बॉल 0 येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रिलीज ऑफ द बॉल. बाउन्सर चेंडू होता आणि डिफेन्स करायचा होता. बघा बॅटच्या अगदी समोर चेंडू लागला हँडल वरती आणि त्यानंतर तुम्ही दृश्य पाहिले. 1 ओव्हर 7 रन. नावडी टीम थोडीशी बॅकफुटला आहे. ऋषी घरत फ्रंटफुटला. टीम तुरमाले कमबॅक करतोय. क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल आपण नेहमीच पाहिलंय. आज आपण निलजेची स्पर्धा पाहिली जिथे पेटाली संघाचा परेश ज्याने वडवली ब विरोधात 1 ओव्हर 29 धावा चेस केल्या. नथिंग इज इम्पॉसिबल. वडवली ब संघ जरी ताकदवर असला तरी परेश पेटाली संघाच्या प्लेयरने ते 29 धावा इझिली चेस केल्या. 1 ओव्हर 7. बॉलिंग ट्रॅक वरती येतो साहिल चौधरी आणि समोर अजय कोहली. ओल्ड इज गोल्ड. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता, एक मोठा स्ट्रोक. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये आणि साहिल चौधरी करे देखील व्हेरिएशन आहे. चांगली गोलंदाजी. चारी बाजूला तुम्ही भगवं वातावरण पाहतायत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2023 पर्व क्रमांक 2. दुसरी रात्र, पहिली मॅच. उडवलाय समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑफला. फिल्डर आहे, जज करतील. 1 रन कंप्लीट केली जाईल. खूप चांगला फटका. टीम तुरमाले देखील कमी नाहीये कारण प्रशांत खानावकरला 0 वरती बाद करणं ही देखील ताकद आहे तुरमालेची. चांगला बॅटल होणार कारण प्रशांत खानावकर देखील चांगली गोलंदाजी आहे. नावडे देखील नाईट रजनीमध्ये नेहमी आक्रमक असते, त्यामुळे जरी 50 धावा 4 ओव्हरमध्ये आल्या तरी त्या धावा रोखण्याची ताकद आहे टीम नावडेकडे. टॅपिंग बॉल क्रिकेट. महेश मात्रेकडून भरपूर अपेक्षा असतील या मॅच मधून कारण या 2 खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप करावीच लागेल. 1 रन कंप्लीट केली जाते. चांगलं व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे कारण प्रत्येक वेळी चेंडूची लाईन आणि गतीमध्ये थोडासा परिवर्तन करतो. व्हेरिएशन असणं महत्वाचं आहे. मिश्रित गोलंदाजी आपल्या कलेने आपल्या
गुणवत्तेने हा भोचक्का करतो गोलंदाज. वा क्या बॉलिंग आहे. मोठा स्ट्रोक येत नाहीये ओव्हर नंबर 2 मध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे, फक्त 24 बॉलचा खेळ आहे आणि टीम नावडेला माहिती आहे की हे 24 बॉल जरी 5 चेंडू डॉट आले तरी कधी संपू शकतील. 4 बॉल मध्ये फक्त 3 रन आणि धावफलक आहे फक्त 10. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, इनक्रेडिबल. फक्त एक चौकार आलाय अजय कोहलीच्या बॅट मधून. महेश मात्र तयार. पुढे लेनचा बॉल देखील बाहेर जात नाहीये. मिड ऑन कडून चेंडू लॉंग ऑन कडे. रनआउटची संधी व्हेरी क्लोज. रिस्की रन. क्विक डबल कंप्लीट. 2 ने धावफलक आहे 12. चेंडू झाले 11. शेवटचा बॉल. आयुष्यामध्ये प्रत्येकाचं आयुष्य हिऱ्यासारखं असतं, परंतु जो झिजेल तोच चमकेल. तुम्हाला झिजावं लागेल मैदानामध्ये. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, इनक्रेडिबल. टीम तुरमाले कमबॅक. अनोही 11. Anod Patil, sponsor of this Turmale team, and the score is 12 balls, 12 run, 1 wicket loss. Jai Hanuman Naude. Yes, DJ. बारा चेंडूचा खेळ बाकी. लास्ट 2 ओव्हर्स आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3. प्रवीण बोपी. हौसले के तरकीश में वो तीर जिंदा रख, हार के बाद भी जीत की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम है टीम नावडे के लिए. अभी पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये देखील डॉट बॉल आले 3. दुसऱ्या ओव्हर मध्ये 2 डॉट बॉल. तिसऱ्या ओव्हर मध्ये 1 आणि आतापर्यंत विचार केला 6 चेंडू डॉट आहेत. 13 पैकी 6 बॉल डॉट. 24 बॉलचा खेळ, कमी चेंडूंचा खेळ. हा तुम्हाला परफॉर्मन्स करावाच लागेल एका मोठ्या फटक्यांचा. अजय कोहली. बंदूक की गोली. अजय कोहली हाफ ट्रॅकर बॉल पूल करतोय स्टेजवर. प्रेक्षकांना पाहुण्यांना मानवंदना. पूल अँड सक्सेसफुल. बिग हिट छक्का. नाईट पहिली नाईट 33 षटकार झाले काल. आज पहिला षटकार, षटकार नंबर 34. टीम नावडे ओपन करतोय या मॅच मधून. धावफलकावरती 18 रन्स. प्रवीण बोपी वरती हल्ला चढवला आहे अजय कोहली. बंदुकी गोली. बिग स्टॉक करायचा होता. लाईन परिवर्तन, गती परिवर्तन. लेंथ लाईन खूप सुंदर होती आणि बीट केले अजय कोहलीला. फलंदाज प्रवीण बोपीचा कमबॅक. षटकार लागल्यानंतर फलंदाजचा अभ्यास करणं महत्वाचं असतं. रीड द बॅट्समन ही स्ट्रॅटजी वापरली आणि हा बॉल 0. अजय कोहली देखील कमी नाहीये, त्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. ओ व्हॉट अ बॉलिंग. शरीरावरती हा चेंडू डिलिव्हर केला जातोय. बॅक ऑफ द हँड. सुपर्ब गोलंदाजी. तुरमाले संघ बघा किती जबरदस्त खेळ करतोय. अंपायर इट्स अ बॅटकट. लेग बाइट्स बॅटकट. सिग्नल इज व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू संडी. 1 रनने धावफलक पुढे झाले. 19 फेब्रुवारी शिवजयंती येते. भगवं वातावरण तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. टॅपिंग बॉल क्रिकेट. महेश मात्रच्या बॅट मध्ये मोठे फटके येत नाही. रिस्की रन. चिकी सिंगल कंप्लीट. ट्राय टू क्विक डबल. रन आउट ची संधी. येट्स अंपायर फिंगर्स गोज अप. रिस्की रन नॉट कंप्लीट. अजय कोहलीला परतावं लागेल. क्लोज एन्काउंटर आणि हा दुसरा विकेट गमावलाय.
टीम जयमान नावडे या संघाने बॉल प्रवीण भोपी एक षटकार लागला तरी फक्त 8 धावा दिल्या. चांगला गोलंदाज आहे बघा. पहिल्या गोलंदाजने 7 दिल्या, दुसऱ्या गोलंदाजाने 5 धावा दिल्या. ओव्हर नंबर 3 प्रवीण भोपीने देखील 8 दिल्या. शेवटचा बॉल उमेश खानावकर आणि शेवटचा बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप. क्रिकेटमधला नियम क्रमांक 25 संदीप पालकरने वापरला आणि शाहरुख खानच्या पोज मध्ये हा बॉल वाईट दर्शवलाय. धावफलक पुढे जाईल. 21 लॉस ऑफ 2. चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. आजचा बी बॉल. आज तुम्हाला भरपूर षटकार चौकार पाहायला मिळतील. रती महारथी येथील रायगड ठाणेमधून, बदलापूरमधून करण धुले येईल. चांगली मॅच होणार. आता शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, पंच केला समोरच्या दिशेकडे, क्रॉस बॅटेड शॉट स्क्वेअर लेग कडे, 1 रन कंप्लीट. आणि अशा तऱ्हेने एंड ऑफ द 3 ओव्हर्स 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि पहिली बॅटिंग करताना जय हनुमान नावडे टीमची एकूण धाव संख्या बोर्ड वरती 22 लॉस ऑफ 2 ट्रिपल दुरी. क्या बात आहे. आमचे समालोचक रोशन पाटील आणि किरण घोंगे यांचा आवाज होता. कालच त्याने रेकॉर्ड केला मला वाटतं कांबोटे स्टुडिओमध्ये. खूप चांगला आवाज. हरीश दादा दिल से भी अमीर धन से भी अमीर. 3 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती 22. हर रोज गिरकर भी मुकम्मल खडे, जिंदगी देख मेरे हौसले तुझसे भी बडे. बॅट फिरवतात क्रॉस बॅटेड. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. काय गोलंदाजी टीम तुरमाले. आज गोलंदाजीचा परफॉर्मन्स चमकलाय. यांच्याकडे चांगले फलंदाज देखील आहेत. नावडे टीमची धावसंख्या कमी आहे, 22 वरती 2. आणि शेवटचे 5 बॉल. उमेश खानावकर एक चांगला गोलंदाज आहे. आज हातामध्ये बॅट आणि स्ट्रोक आले पाहिजेत. बॅट चेंडूचा संपर्क होत नाहीये. टीम नावडे थोडी बॅकफुटला गेली आहे. फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल लेग बाईज मध्ये. 23 धावा बोर्ड वरती. आणि महेश म्हात्रे पनवेल प्रीमियर लीगला जसा चमकला होता तसा चमकावं लागेल महेशला. RPL खेळतायत, PPL खेळतायत आणि यावेळी आपल्या गावासाठी खेळणं महत्वाचं असेल. आज बॅट शांत आहे, बॅटचा फेस ओपन करावाच लागेल. हा बॉल अंपायर सिग्नल, उंची भरपूर आहे, व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सची वॉर्निंग गोलंदाजला दिली. ओव्हर नंबर 4 कल्पेश गायकर आले बॉलिंग ट्रैक वरती. जिंदगी में कोई परफेक्ट नहीं होता, क्योंकि जब आप पेंसिल खरीदते हो तो आपको रबर भी खरीदना पड़ता है. गलतियां तो होगी, क्रिकेट है भाई. मिस टायमिंग स्ट्रोक. महेश म्हात्रे आज शांत राहिला, त्याला अशांत केलंय गोलंदाजाने. आणि तिसरा झटका टीम जय हनुमान नावडे. (24 लॉस ऑफ 3 टीम नावडे. लास्ट 3 बॉल्स. कल्पेश गायकर. नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे. प्रत्येकाची सुरुवात शून्यातून होते. सचिन रमेश तेंडुलकर सुरुवात व्हॉलेंटियर म्हणून केली.
परंतु आत्ता भारतरत्न आहेत. संघर्ष असतो प्रत्येक व्यक्तीचा. ज्यावेळी संघाला धावेंची गरज असते ना, तो खरा संघर्ष असतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चित कसा गेलाय पायाला मिले. रनआउटची संधी, बॅक टू बॅक थ्रो केला जातोय. अंपायर सिग्नल येणार की या बॅटकटने 2 धावा आहेत, त्यामुळे झेल देखील सुटलाय आणि या 2ने धावफलक पुढे जाईल. 26 लॉस ऑफ 3. शेवटचे 2 बॉल. आताच मी उल्लेख केला सचिन रमेश तेंडुलकर सरांचा 100 शतक, 34,369 धावा, एक व्हॉलेंटियर बॉल बॉय. 1974 मध्ये ती भूमिका होती, परंतु क्रिकेट जॉईन केला 1984च्या आसपास. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गॉड ऑफ क्रिकेटला. संघर्ष माणसाला घडवतो. आज हरीशदादा पाटील यांचा संघर्ष मोठा आहे आणि त्यामुळे ते शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा बनले. आज त्यांची ओळख प्रत्येक मॅचमध्ये आहे, कारण आम्ही जिथे जिथे कॉमेंट्री करतो ना, तिथे हरीशदादा पाटील यांचं मोठं योगदान असतं. त्यांच्याकडून मॅन द मॅचचे ट्रॉफीज असतात किंवा काही ना काहीतरी स्पॉन्सरशिप असते, आम्ही नेहमीच पाहिले. याच मैदानावरती बारामती चषकाला 5,000चं योगदान दिलं साहेबांनी. खूप चांगली कामगिरी केली समाजामध्ये आणि नामदेव शेठ पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. शेवटचा बॉल धावफलकावरती 28. षटकार आला तर 34, चौकार आला तर 32. व्हॉट इज अ टार्गेट? टार्गेट सेट बॉल इनसाइड आउट. मिस टायमिंग, एलिमिनेशनची कमतरता आणि शेवटच्या बॉल वरती फलंदाज नेमकं काय घडलं अंपायर चर्चा करतील. शेवटचा बॉल होता, झेल तर पकडलाय. संदीप पालकर आणि सुधीर तांडेल ऑनफिल्ड अंपायर कॉलिंग करतील. तरी ते फलंदाज आउट आहे. OUT आणि पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात 28 आणि कंपल्सरी चेसिंगची मॅच आहे, कंपल्सरी ड्रेसिंगची मॅच आहे. त्यामुळे करायच्या देखून 29 धावा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. हा रसिक तर श्लोक 11 तर श्लोक 11 गावदेवी वसाहत संघाचे कॅप्टन आणि जय हनुमान जोविली, जय अंबिका, जय हनुमान जोविली दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. सेकंड मॅच असेल जोविली विरुद्ध वसार.
दीक्षा आणि साई राजे त्यांचं देखील मैं स्वागत करता हूं। तो आइए लौट चलते हैं क्रिकेट की खूबसूरत दुनिया में, जहां पे जीत के लिए 24 गेंदों पे 29 रनों की आवश्यकता होगी टीम तुरमाले को। 7.25 रिक्वायर रन रेट RRR इन पर ओवर। अच्छा मैच है, टीम तुरमाले को जीतना काफी आसान है, और अगर इतना छोटा रन रेट होगा तो प्रशांत कानोकर जानते हैं कि गेंदबाजी तगड़ी होनी चाहिए, जिद होनी चाहिए जीतने की, वरना उम्मीद तो हर कोई लगाकर बैठा है। नावड़े टीम के दर्शक उम्मीद लगा के बैठे जीत की, टारगेट छोटा है, यानी पूरा मैच ये तुरमाले के पक्ष में होगा, क्योंकि इन्हें एक ओवर में एक बड़ा स्ट्रोक लगाना है, पूरा मैच इनके हाथों में आएगा। लेकिन प्रेम पाटिल लो स्कोरिंग के मुकाबले इस सबसे बढ़िया होते हैं। आपको लगता है कि छोटा टारगेट है 2 ओवर में चेस होगा, ऐसा नहीं है क्रिकेट में। छोटे टारगेट बड़े होते हैं हमेशा, किसी को छोटा ना समझना, क्योंकि छोटा तीर घाव करे गंभीर, यह आपने हमेशा सुना होगा। ग्रामस्थ मंडल चषक तोंडरे 2023 का दूसरा साल है। पहला साल भी काफ़ी बढ़िया था नाइट रजनी का, और दूसरा साल भी काफ़ी बढ़िया है। हर्षित पाटिल हमारे शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा, जिनका सबसे बड़ा ये आयोजन आपको देखने मिलता हुआ। सिर्फ आयोजन नहीं रखा, पूरे ग्रामस्थ मंडल को एक किया इस आयोजन के माध्यम से। तोंडरे गांव की एकता यानी ग्रामस्थ मंडल चषक है। तोंडरे गांव में जितने भी ग्रामस्थ है, जितने भी लोग रहते हैं, उन सभी की यह स्पर्धा है। योगेश, तर व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे संदीपजी तांडेल, पनवेल तालुका प्रमुख शिवसेना, त्यानंतर उपमहानगर प्रमुख सन्माननीय रामदासजी गोंधली, व्हाट अ स्ट्रोक, वेलकम सिक्सर। उपशाखा प्रमुख नंदकुमार म्हात्रे आणि नावडे विभाग प्रमुख प्रमोद दादा पाटील, आणि बरबईचे आमचे विलास पालेकर यांचं आगमन झालंय, त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पहली बॉल गुम हो गई, व्हाट अ स्ट्रोक। अक्षय चौधरी, अक्षय चोरगे। हॅलो, तदनंतर आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर पाहतोय आमचे स्पर्धेचे शिल्पकार हरीशदादा पाटील यांचे पिताश्री सन्माननीय नामदेव दिनकर पाटील, त्यानंतर मोतीराम शेठ पाटील आपण पाहतोय। तसेच व्यासपीठावरती मान्यवर नवनाथ पांडुरंग पाटील आपण पाहतोय, तसेच आत्माराम भुरिया पाटील आणि तसेच आरके पाटील तोंडरे, तसेच सन्माननीय तोयरम शेठ पाटील यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय। तसेच आपण पाहतोय या दरम्यान शांताराम पाटील तोंडरे, आणि तसेच आमचे पाहतोय तोंडरे गावचे सन्मान्य ग्रामस्थ गोटीराम पदू पाटील, माजी उपसरपंच तोंडरे यांच्या या ठिकाणी शुभागमन झालंय। तर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल। बॉल द्यायचा आहे, मैदानात चेंडूची गरज आहे। यस, थैंक यू सो मच। एक बॉल 6 रन। अगला मैच टॉस के लिए जोवेली वसार के कप्तान आना है। चलिए, जोवेली के कप्तान आए, वसार के कप्तान आना है। दूसरी बॉल स्लोवर बॉल है, ये प्रशांत खानाकर की खासियत है। या दरम्यान आपण पाहतोय तळोजा शहर प्रमुख शिवसेनेचे प्रदीपजी केनी आणि त्यांच्या सोबत शिवसेना उपशहर प्रमुख अविनाशजी केनी या दोन्ही माध्यमांचं शुभागमन झाले। आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल। अक्षय चौधरी इस बार गेंद को खेला डीप लॉन्ग ऑफ पे, अक्षय चोरगे पहली गेंद छक्का, फिर डॉट, उसके बाद यहाँ पे 1 रन पूरा किया। 7.25 का रन रेट था प्रति ओवर में, और 7 रन यहाँ पर बना दिए टीम तुरमाले ने। अक्षय चोरगे बैटिंग ट्रैक पर अब आएंगे, बैटिंग के लिए स्ट्राइक पे दिनेश कायकर। एक बढ़िया मुकाबला। जिंदगी बनाने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है, लड़ना होगा रातों से, नाइट टूर्नामेंट से। 29 बचाने टीम जयनमान नावडे को, और ऐसे में प्रशांत खानोकर की गेंदबाजी चलनी चाहिए। तेज बॉल है, पेस है, लेंथ, लाइन, सटीकता, नियंत्रण, सब कुछ इनके खाते में है। बैटकट है, परंतु यहां से 1 रन मिलेगा टीम तुरमाले को। एक बढ़िया मैच है, दोनों का कॉम्बिनेशन अच्छा है,
और जब भी इस मैदान पे मैच होते तुरमाली टीम हमेशा आती है अनोई के नाम से, और अनुज पाटिल इनको पैक कर दे, चाहे डे हो या नाइट हमेशा आती है और ज्यादातर सुपर 8 में क्वालिफायर होती है टीम। आज भी मौका शायद मिलेगा इस टीम को, लेकिन नावड़े एक बड़ा खतरा है इनके खिलाफ। अब समीकरण 20 गेंदे 21 रन चाहिए। ये फंसाया इनको दूसरी बार, अपील सक्सेसफुल। एलबीडब्ल्यू विकेटों के बीच में पाए गए सटीकता से, और ये पहला झटका लगा है, यानी अक्षित सोरगे बैक टू डग आउट। डाउन, स्कोर इज 8, कैप्टन ऑन ग्राउंड ज्ञानेश्वर गायकर। ज्ञानेश्वर गायकर ने टॉस जीत के गेंदबाजी ली, अब उनके लिए अंतिम बॉल है। एक बॉल बची अंपायर, क्योंकि कोई वाइट बॉल नहीं डाली, ओवर का सिग्नल नहीं देना था आपको। पहली गेंद 6, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद एक सिंगल, चौथी गेंद एक सिंगल, पांचवी गेंद पे विकेट आया था। अभी डॉट बॉल एक ही आई थी। कहते राज संघर्ष के जो चलता है वही दुनिया को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है वही सूर्य बन के निखरता है। टीम नावड़े के लिए बड़ा चैलेंज है 29 रन बचाना, लेकिन टेनिस बॉल क्रिकेट में कई बार कारनामे हुए हैं। मैंने अभी चर्चा की नीलजे के मैदान पे पेटाली को 1 और 29 चाहिए थे वडोली बर्ग के खिलाफ, और पेटाली के परेश ने आज 29 रन चेस किए एक बड़े टीम के खिलाफ, लेकिन यहाँ पे नावड़े को 29 बचाने 4 ओवर में। आखिरी बॉल, चलिए वही रहा समीकरण जो होना चाहिए था। 1 ओवर का खेल समाप्त हो गया और वहां पे तुरमल टीम का टोटल 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट। अब गेंदे 18, 3 ओवर, जीत के लिए 21 रनों की आवश्यकता। ओवर नंबर 2, बॉलिंग ट्रैक पर आएंगे अभी उमेश खानवकर, तेज रफ्तार का सौदागर। गजब की गति है इनकी गेंद में, इनकी गेंदबाजी में। अगर इनके आज लाइन अच्छी होगी, सटीकता, तो मौका बनेगा नावड़े को जीत का। जी हां, ये रफ्तार देखिए, तकरीबन 115 की रफ्तार है। विपुल ने अपील नहीं की, वो पीछे से बोल रहे विपुल अपील करिए, अपील करिए, क्योंकि कभी कभी ऐसे विकेट मिलते हैं आपको। चालाकी होनी चाहिए क्रिकेट में, लेजी नहीं तेजी का क्रिकेट है ये, मास्टरमाइंड के बनो क्रिकेट में। दूसरी बॉल, तर थोड्याच वेळानंतर काही क्षणातच या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेबांचा थोड्याच वेळानंतर व्यासपीठावरती आगमन होणार आहे। तर निश्चित स्पर्धेच्या वतीनं आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। क्या बात है, एक बड़े हस्ती तोंडरे के सरजमी पर आएंगी आजाद मैदान पे। राउंड विकेट्स, इस बार मिस टाइमिंग रहा, कैच के लिए गए थे आगे, शॉट थर्ड मैन के खिलाड़ी पॉइंट पे, सिली पॉइंट पे दरिया कोहली कि इनको फील्ड करते हुए, और यहां से मिलेगा 1 रन। दरिया कोहली बहुत दिनों के बाद, बहुत रातों के बाद देखने मिले आज क्रिकेट के इस खेल में, और इसी 1 के साथ टीम का टोटल 29 का पीछा करते हुए 10 रन, अब चाहिए 19, गेंदे बची है में 16। मुकाबला बढ़िया है, अगर बड़े स्ट्रोक आते तो मैच जल्दी होगा फिनिश, अगर डॉट आते तो बनेगा। ज्ञानेश्वर गायकर बल्ला पहले घूम रहा है, रनआउट का मौका। चलिए विकेट आ रहा है टीम नावड़े के लिए, अच्छी बात है
क्योंकि नाउडे टीम नाइट रजनी में सबसे आक्रामक होती है, आरसीसी पेट की तरह, और शायद इनके लिए 29 रन बचाने में कामयाबी मिल सकती है। और इसके साथ कप्तान ज्ञानेश्वर गायकर इनकी पारी समाप्त होती हुई। तो विकेट टीम अनोई 11 तुरमाले के डगआउट पर लौटते हुए कप्तान की पारी समाप्त हुई। ज्ञानेश्वर गायकर 0 पे आउट हुए। उससे पहले बल्लेबाज थे अकत सोरगे, 7 रन पे आउट हुए। नए बल्लेबाज नितेश गायकर। बढ़िया स्ट्रोक था यहाँ पर, इनसर्ट आउट लगाना चाहते लेकिन स्क्वायर लेग पे गेंद गई बल्ले के किनारे पे लग के, और यहां से मिलेंगे मैच 2 रन मुकम्मल। सिंगल डबल से भी बात बनेगी क्योंकि 24 गेंद पे 29 चेस करने। कैलकुलेट क्रिकेट खेलेंगे तो शायद जीतेंगे, लेकिन दिमाग का खेल है क्रिकेट। ऐसा हमेशा कहा जाता है प्रेम, क्रिकेट और शतरंज दिमाग से खेलिए, जो दिमाग से खेला है वही जीता है। अब समीकरण 14 गेंदे 17 की आवश्यकता। कहते सांसों में जीत का जुनून हो तो हालात कहां मायने रखते। ये मिस टाइमिंग रहा, काफी तेज गेंद यॉर्क करना चाहते थे, अगर ये बल्ले पे नहीं लगती तो तीनों स्टंप उखाड़ती। ये उमेश खानावकर की खासियत है, इनके गेंद में हमेशा 120 की रफ्तार होती है और हमेशा अपने रफ्तार से नाइट मैच में इन्होंने कब्जा किया है। उमेश ने 5 गेंदें फेंकी और रन दिया महज 5। अब इनकी अंतिम बॉल है। नाउडे टीम भी सटीकता से गेंदबाजी कर रही है क्योंकि अभी तक पहली गेंद पे छक्का आया, उसके बाद कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया। ये कमबैक है नाउडे का। ये रफ्तार देखिए, फिर से बीट किया, इतनी तेज बॉल। विपुल जो विकेट कीपर है हाथों में ग्लोव्स पहने, ठंडी नहीं है लेकिन फिर भी ग्लोव्स पहनना पड़ रहा है। तो यहां से 2 ओवर का खेल समाप्त हो गया और टीम अनोई 11 तुरमाली का टोटल पहुंच गया 13। अब गेंद बची है 12, रन चाहिए 16। व्हाट अ मैच। ये देखिए रिप्ले में कितनी तेज बॉल थी, हाइट फैक्टर छोटा था और बल्लेबाज यहां से बीट हुए, यानी कि दिनेश गायकर। दिनेश गायकर की बात करें तो एक बड़ा बल्लेबाज है, लेकिन शायद आज इनको खामोश रखा है क्योंकि 4 गेंद पे इन्होंने महज 2 बनाए। यानी नाउडे टीम को कहा जाता है नाइट, रातों के कातिल, और इनकी गेंदबाजी काफी बढ़िया है। अब 12 गेंद 16, 1 और 8 का रन रेट। थोड़ी सी टीम मीटिंग है कि ओवर नंबर 3 कौन करेगा, क्योंकि 4 ओवर के मैच में ना तीसरा ओवर निर्णायक होता है, जहां पे बाजी पलटती है, उलट फेर होता है। शायद अच्छा गेंदबाज टीम नाउडे को यहां से लाना होगा। ट्रिपल आर जो मूवी आई थी RRR, वही रिक्वायर रन रेट है, 1 और 8, 2 ओवर 16। तो इसी बीच तुरमाले के महेश गायकर, इनका आगमन हुआ है। महेश जी गायकर आइए, आपका हार्दिक स्वागत है। 2 ओवर 16। और यहाँ से हमारे कमेंट्री पैनल में साई राजे द वॉइस ऑफ तलोजा मजकूर जुड़ेंगे और हमारे खास उपाध्यक्ष योगेश मडवी सर जुड़ेंगे। कल गड़गे सर के अनुपस्थिति में योगेश मडवी सर उन्होंने उद्घाटन किया, उसके बाद आज वो मनसे चषक फाइनल में थे डे में, और वापस रात में यहाँ पर आए। शायद हेल पीने की काफी जरूरत होगी, एनर्जी ड्रिंक, क्योंकि ऐसे में नींद कंट्रोल नहीं होती। नहीं, आपका ब्रांड अलग है योगेश। 2 ओवर 16 की आवश्यकता। क्या तीसरे ओवर अच्छी रहेगी टीम नाउडे के लिए, और बॉलिंग ट्रैक पे आएंगे वरद खानावकर। क्या बाजी पलटेगी? जी हाँ, इनके पास रफ्तार है लेकिन दिशा खराब है। व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन, 1 रन कम होगा। 12 बॉल 15। कभी किसी को कम ना समझना, क्योंकि मजदूरों ने ताजमहल बनवाया था। तर प्रवीण, ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तो 2 मिनिटं क्षण थांबा. म्हणजे अर्थात शिवसेनेची बुलंद तोप खासदार राजनजी विचारे साहेबांचा व्यासपीठाकडे आगमन होतं आणि त्यांचं आपण फटाक्यांच्या आतिषबाजीनं करूया भव्य स्वागत. बँजो पथक, ब्रांज बँड बँजो पथक आणि
ते शिवसेनेचे बुलंद तोप खासदार राजनजी विचारे साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं आणि आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीनं आणि हरेशदादा पाटील यांच्या वतीनं आपण साहेबांचं मनपूर्वक स्वागत करूया. वेलकम, मोस्ट वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. आज खऱ्यातनं या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये साहेबांचं आगमन आमच्या व्यासपीठावरती खासदार राजनजी विचारे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय आणि स्पर्धेच्या वतीनं त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीनं साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. निश्चित साहेबांच्या शुभाचे गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवरायांचं पूजन केलं जाते. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा आणि वारसा जपणारा हे व्यक्तिमत्व म्हणजे खासदार राजनजी विचारे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व ग्रामस्थ मंडळ चषक 2023 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर व्यासपीठावरती आपण पाहतोय मित्रांनो, आत्ताच ज्यांचं आगमन झाला ते सन्माननीय खासदार राजनजी विचारे साहेब व्यासपीठावरती आगमन होते. त्यांचं मनपूर्वक करूया आपण हार्दिक स्वागत. Let's game on. तो वीआईपी डाइस पे भारत की 16वीं लोकसभा के सांसद राजन विचारे साहब इनका आगमन हुआ है. 2014 के चुनाव में महाराष्ट्र के ठाणे से वो चुन के आए और शिवसेना से उनके काफी बढ़िया संबंध है. शिवसेना के कट्टर शिवसैनिक राजन जी विचारे साहब, स्वागत है. आइए मुकाबले का रुख करेंगे. जीत के लिए चाहिए, गेंद बची है 11, रन चाहिए 15. वरद खानावकर का कमबैक है अभी वाइट बॉल के बाद. ये बढ़िया गेंदबाजी, स्ट्रोक अच्छा है, मिड ऑफ के सर के ऊपर से कवर पे खेला है. फील्डर जाएंगे, पहुंचेंगे. थोड़ी खराब फील्डिंग हुई, आउटफील्ड के कारण गेंद नहीं मिल पाई और यहां से बल्लेबाजों ने 3 रन चुराए और इसी 3 के साथ टीम तुरमाले को संजीवनी मिली और टीम का टोटल जाके पहुंचा 17. अब गेंद है 10, रन चाहिए 12. 2 बड़े स्ट्रोक सन्मानीय 2014 में जो महाराष्ट्र के ठाणे से चुनकर आए खासदार राजन जी विचारे साहब जो सांसद थे, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं. कट्टर शिवसैनिक, आइए आपका स्वागत है. हमारे खास आयोजक हरीश शेठ नामदेव पाटिल, शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा, इनके माध्यम से इस ट्रॉफी में आपका हार्दिक स्वागत है. स्ट्रोक बढ़िया है, खिलाड़ी पहुंचेंगे या नहीं, पहुंच गए. फील्डिंग बढ़िया है और 2 रन बचाए इन्होंने. उमेश खानावकर ये बहुत बढ़िया खिलाड़ी है. ये फील्डिंग लाजवाब है. फील्डिंग में जीत थी, जीतने की जुनून था, जोश था और यहां से 2 मुकम्मल किए टीम तुरमाले. अब समीकरण में है बदलाव. गेंदे 9, रन चाहिए 10. मुकाबला पहला बहुत बढ़िया, ऐसा लगा 2 ओवर में चेस होगा, लेकिन नाउडे टीम का हार मानेगी. इनके पास बेहतरीन गेंदबाज जो है वरद खानावकर. स्ट्रोक अच्छा है, फील्डर पहुंचेंगे या नहीं, मुश्किल है. स्क्वायर लेग पे कैच लपकना छूट गई. वापिस कैलकुलेट क्रिकेट होगा, उसका फायदा उठाएगी तुरमाले. 2 रन मुकम्मल किए और इसी 2 के साथ कैलकुलेट क्रिकेट आगे बढ़ता हुआ एक छोटा लक्ष्य चेस करते हुए टीम तुरमाले पहुंच गई 21, लॉस ऑफ 2 विकेट्स. अब गेंद 8, रन चाहिए 8. आमने सामने का ये मुकाबला है, काफी बढ़िया. 5 रातों की प्रतियोगिता और राजन विचारे साहब एक बड़े सांसद हमारे साथ जुड़े. क्रिकेट से प्यार वो भी करते और आज उनके लिए बढ़िया मैच होता हुआ. लीजिए, पहले से बैंक अकाउंट में पैसे कम है, उमेश खानावकर खर्चा कर रहे 4 रनों के लिए. तो इस प्रतियोगिता का नाम स्वर्गीय हिंदवी हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे स्मृति चषक दिया गया क्योंकि ये शिवसेना की टूर्नामेंट से चारों तरफ भगवा वातावरण, ये टोंडरे गांव की पहचान है.
4 रन चाहिए जीत के लिए, आखिरी बॉल थी, इस पर रन आएंगे 0। यहां से 3 ओवर का खेल समाप्त हो गया और जीत के लिए चाहिए अंतिम 6 बॉल, महज 4 रन। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे, इनके बारे में जरूर कहेंगे। जब सम्मानीय बाला साहेब ठाकरे जी का निधन हुआ तब उन्हें 21 तोपों की सलामी दी गई। शायद ये सलामी राष्ट्रपति और प्रधानमंत्री को दी जाती है, तो ये रुतबा बाला साहेब ठाकरे साहब का था। देखिए, बाला साहब ठाकरे हमेशा कहते हैं कि सेल्फ कॉन्फिडेंस अगर आपके पास हो तो दुनिया में आपको कोई हरा नहीं सकता। ये सेल्फ कॉन्फिडेंस आपके अंदर होना चाहिए। अब 4 रन बचाने कोई आत्मविश्वासी गेंदबाज लाना होगा टीम नावड़े को, जो अंतिम ओवर में 4 बचाए। टेनिस क्रिकेट में ऐसे कई रिकॉर्ड बने योगेश मडवी सर। बिल्कुल 4 रन बचाने हैं और यहां से अंतिम ओवर कौन करेगा ये सवाल है। प्रशांत खानावकर किसको चुनेंगे ये भी देखने वाली बात होगी। योगेश मडवी सर हमारे साथ जुड़े मेहमान नवाजी के लिए, काफी बड़े बड़े मेहमान। हरीश शेठ नामदेव पाटील, इनके प्यार के खातिर 5 रात आएंगे। तर याच दरम्यान भावंजाचे माजी सरपंच भरतजी गोंधली साहेब यांचं देखील आगमन झाले आणि खऱ्या अर्थानं याच गावचे ते जावई देखील आहेत। याबा आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत। व्यासपीठावरती आज अनेक पदाधिकारी शिवसेनेचे उपस्थित राहिलेत। खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे हे सर्व पदाधिकारी आज व्यासपीठावरती उपस्थित राहिलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत। राजेंद्र विचारे साहेब आपण पाहतायत, एक अप्रतिम व्यक्तिमत्व खासदार आहेत आणि खऱ्या अर्थानं आज आमच्या स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून साहेब आपण उपस्थित राहिलेत। कारण 2014 मध्ये ठाणे मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार संजीव नाईक यांचा जवळजवळ 2 लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आणि आज या ठिकाणी 3.5 लाख मतांपेक्षा जास्त त्यांनी त्यांचा पराभव केला। असे सर्वांचे लाडके शिवसेनेची बुलंद तोप राजेंद्र विचारे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आज हरीशदादा पाटील ज्या ठिकाणी आपण पाहतो स्पर्धेचे आयोजक आहेत, शिवसेना उप शहर प्रमुख तलोजा यांच्या वतीने ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं शिवसेना शाखा व ग्रामस्थ मंडळ तोंडरे यांच्या वतीनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व ग्रामस्थ मंडळ चषक तुम्ही पाहतायत। क्या बात है योगेश सर, मैंने यही कहा, कट्टर शिवसैनिक, बचपन से इनको बाल कडू दिया गया है शिवसेना के द्वारा और इसीलिए देखिए उद्धव बाला साहब ठाकरे ये शिवसेना इन्होंने बिल्कुल नहीं छोड़ी। ये कट्टर शिवसैनिक की पहचान होती है। एक बार तालियां होनी चाहिए हमारे कट्टर शिवसैनिक के लिए। हरीश शेठ नामदेव पाटिल, देखिए इनका ये प्यार है, इनके लिए प्यार दिया गया सांसद राजेंद्र विचारे साहब के द्वारा। जबरदस्त मुकाबला, 4 रन जीत के लिए चाहे थे। पहली गेंद वाइड आई, एक सिंगल आया। अब 5 गेंद जीत के लिए 2 रनों की आवश्यकता। कहते जितना डरोगे उतना डराएंगे, तुम कोशिश तो करो, बड़े बड़े सर झुकाएंगे। और यहाँ से टीम नावड़े को कोशिश करनी होगी और गेंदबाज ध्रुवेश मात्रे को जो ट्रेन पटरी से निकल गई उसे पटरी पे लानी होगी। 5 गेंद 2 रन, अगर ये बचाते तो आज रातों रात ये खिलाड़ी स्टार बनेगा, इनके नाम की चर्चा होगी और रातों रात ये खिलाड़ी सबसे बड़ा बनेगा। गैप में खेला है, फील्डर नहीं है, विनिंग शॉट होगा, डीप कवर पॉइंट बाद सीमा रेखा पार, विनिंग मोमेंट 4 रनों के लिए और इसी के साथ जीत गई अनोही 11 टीम तुरमाले।